नमस्कार, मी सचिन डेरे. आपण पाहत आहात आपला आवाज. मनसर येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं निर्धार परिवर्तन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. हा परिवर्तन मेळावा म्हणजे येणाऱ्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीची पूर्वतयारी आहे असे समजले जात आहे. या परिवर्तन मेळाव्यास माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, छगन भुजबळ, विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीपराव वळसे पाटील, धनंजय मुंडे, युवा नेते अतुल बेनके, राष्ट्रवादीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. या मेळाव्यात राष्ट्रवादीची मुलूक मैदानी तोफ म्हणून ओळखले जाणारे धनंजय मुंडे यांनी नक्की काय वक्तव्य केले आहे पाहूया. तारखेपासून काल रात्रीपर्यंत झालेल्या सर्व सभेचं अवलोकन करत होतो आणि मागच्या जवळजवळ 79 सभा आणि आजची मंचरची सभा यात फरक काय याचा विचार करत होतो. तर माझ्या एक गोष्ट लक्षात आली की मंचर सोडता ज्या ज्या ठिकाणी सभा झाल्या त्या प्रत्येक ठिकाणी कुठल्या ना कुठल्या स्थानिक प्रश्नाचं निवेदन सर्व मान्यवर नेत्यांकडे आलं. हा एकमेव असा मतदारसंघ की स्थानिक प्रश्नाचं कुठलंही निवेदन इथं आलं नाही. आणि निवेदन आलंच असेल तर बैलगाडा शर्यतीशिवाय दुसरं कुठलंच निवेदन आलेलं नाही. त्यामुळे स्वाभाविक आहे की ज्या वेळेस एखाद्या भागामध्ये सामान्य जनतेकडून कुठल्याही स्थानिक प्रश्नाचं निवेदन मान्यवर नेत्याकडे येत नाही. गेली 6 वर्ष गेली 6 वेळेस ज्यांनी प्रतिनिधित्व केलं त्यांनी स्थानिक प्रश्नावरती तुमचं पूर्ण समाधान केलंय हे मात्र यातून आपल्या सगळ्याला दिसून येतं. 10 जानेवारीला रायगडावरून ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची निर्धार परिवर्तनाची यात्रा चालू झाली. पहिल्यांदा छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा घालून राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेबांच्या समाधीस्थळी नतमस्तक होऊन महाडच्या चौदार तळ्यावर परमपूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वंदन करून ही निर्धार परिवर्तनाची यात्रा आज मंचरला आलेली आहे. ज्या दिवशी ही यात्रा चालू होणार होती त्याच दिवशी मुंबईच्या एका पत्रकार मित्राने मला फोन केला आणि विचारलं की ही निर्धार परिवर्तनाची यात्रा तुम्ही रायगडावरूनच का चालू करता? तुमची निर्धार परिवर्तनाच्या यात्रेची पहिली सभा तुम्ही महाडच्या चौदार तळ्यावरूनच का घेता? मी त्या माझ्या पत्रकार मित्राला उत्तर दिलं की 17व्या शतकात दिल्लीच्या तख्तशहाच्या विरोधात पहिली परिवर्तनाची लढाईची सुरुवात जर कुणी केली असेल तर युगपुरुष ती छत्रपती शिवाजी महाराजांनी चालू केली. म्हणून पहिला मानाचा मुजरा मी छत्रपती शिवाजी महाराजांना घातला आणि निर्धार परिवर्तनाची यात्रा चालू केली. या निर्धार परिवर्तन यात्रेची पहिली सभा आम्ही महाडच्या चौदार तळ्यावर का घेतली? कारण 19व्या शतकात समाज व्यवस्थेच्या आणि मनुस्मृतीच्या विरोधात एक परिवर्तनाची चळवळ ज्यांनी लढाईत रूपांतरित केली त्या परमपूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वंदन आम्ही केलं. म्हणून आम्ही या ठिकाणी महाडला सभा घेतली.
हा निर्धार परिवर्तनाचा नारा सामान्य जनतेला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला का द्यावा लागला? काय असं घडलंय 4 वर्ष 7 महिन्यात की ज्यामुळे संबंध देशातली जनता आता देशात बदल मागते? खरं तर मी 11 डिसेंबरच्या अगोदर अनेकदा टीव्हीवर केंद्र सरकारची एक जाहिरात पाहिली. ती जाहिरात कदाचित आपण सुद्धा पाहिली असेल. मला पूर्ण जाहिरात तर आठवत नाही, पण शेवटच्या 2 वळी त्या जाहिरातीच्या मला आठवत. आणि त्या 2 वळी देश बदल रहा है. ज्या दिवशी 11 डिसेंबरला या देशातल्या 5 राज्याचा निकाल लागला, भाजपच्या हातून छत्तीसगड गेलं, मध्य प्रदेश गेलं, राजस्थान गेलं, तेलंगणा गेलं, मिझोरम गेलं. आणि त्याच्यानंतर एका दिवशी मी टीव्हीच्या समोर बसलो दिवसभर आणि पाहू लागलो की ती केंद्र सरकारची जाहिरात पुन्हा येते का. पुन्हा म्हणून मला देश बदल राय याची जाहिरात केंद्र सरकारची दिसली नाही. खरं तर वळसे पाटील साहेबांनी आपल्या सगळ्यांना मोदींनी भाषण केल्याच्या क्लिप दाखवल्या. एक व्यक्ती 2014च्या निवडणुकीच्या अगोदर प्रधानमंत्री पदाचा उमेदवार म्हणून संबंध देशभर जाहीर सभा घेत फिरत होते. देशाच्या 125 कोटी जनतेला स्वप्न दाखवत होते. पहिलं स्वप्न होतं मोदीजी स्टेजवर यायचे, माईक समोर बोलायला लागले की समोर बसलेल्या लाखो लोकांकडे बघून मोदी साहेब म्हणायचे, अच्छे दिन. समोर बसलेली लाखो लोक म्हणायचे, आने वाले हैं. आता जसं तुम्ही अच्छे दिन म्हणलं की हसला, तसं या देशात एखादा व्यक्ती जर दुसऱ्या व्यक्तीला अच्छे दिन म्हणला तर एक समोरचा व्यक्ती हसतो, नाही तर त्याला शिवी देतो. खरंय का नाही? आता ही तुम्ही आम्ही अच्छे दिनची चेष्टा केलेली सोडून द्या. देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या मांडीला मांडी लावून बसणारे एक केंद्रीय मंत्री, जे महाराष्ट्राचे दिग्गज नेते, ज्यांचं नाव नितीन गडकरी आहे, ते 4 महिन्यापूर्वी एका हिंदी न्यूज चॅनलवर मुलाखत द्यायला गेले. मुलाखत चालू झाली, वार्ताहरांनी प्रश्न विचारले, नितीनजींनी उत्तर दिलं. शेवटी वार्ताहरांनी एक प्रश्न विचारला. ते बोले, नितिन जी क्या आप बता सकते हैं इस देश में अच्छे दिन कब आने वाले हैं? नितिन जी ने उत्तर दिलं. ते बोले, ये अच्छे दिन मिच्छे दिन कुछ नहीं होते, उसको महसूस करना होता है. मी आज मंचरला आपल्या सगळ्यांना विचारायला आलोय, क्या आपको अच्छे दिन महसूस हो रहे हैं? अच्छे दिनच्या नावाने या देशातल्या 125 कोटी जनतेला फसवलं. त्याच वेळेस त्याच सभेमध्ये नरेंद्र भाई मोदी म्हणायचे, मैं विदेश जाऊंगा, काला धन लाऊंगा और इस देश के हर नागरिक के खाते में 15 लाख जमा कराऊंगा. मी आज विचारायला आहे का इथे एखादा खातेदार ज्याच्या खात्यावर 15 लाख आले आहेत? 15 पैसे सुद्धा नाही. पण काही मोदी भक्त आणखी नाही, ज्यांनी फुकट जनधन मध्ये खातं उघडलंय, त्यांना आणखीनही वाटतं शेवट का होईना आचारसंहितेच्या अगोदर का होईना, भलेही 15 लाख नाही पण 5-25 हजार का होईना मोदी आपल्या खात्यावर नक्कीच सारणार आहे. पण आता याची सुतराम शक्यता. मी तर म्हणतो की येणाऱ्या काळात आता निवडणुका लागणार.
मागायला तुमच्याकडे आले तर माझी एक विनंती आहे, त्यांना एवढंच म्हणा की मोदी 15 लाख देईल त्यावेळेस देईल, तू 2, 4, 5 लाख रुपये उधार दे, पुढचं पुढं बघू. भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेने एक महागाईवर जाहिरात काढली होती. ती जाहिरात आपण टीव्हीवर पाहिली आहे, वर्तमानपत्रात वाचली आहे, रेडिओवर ऐकली आहे. ती जाहिरात होती, बहुत हो गई महंगाई की मार, अब की बार या गोंधळ होता. 2014 बहुत हो गई महंगाई की मार. ज्या वेळेस या देशात 50 रुपये लिटरने पेट्रोल मिळत होतं, त्यावेळेस भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेचे हे बांडवळ आपल्याला बहुत हो गई महंगाई म्हणत होते. ज्या वेळेस या देशात 60 रुपये किलोनी दाल मिळत होती, त्यावेळेस टीव्हीवरच्या त्या जाहिरातीत एक अक्काबाई येऊन म्हणायची, महागाईनं माझं कंबरड मोडलंय, जनता तुम्हाला माफ करणार नाही. 4 वर्ष 7 महिने झालं त्या अक्काबाईला भडकितोय, मला काही सापडत नाही. 2014ला सिलेंडरची टाकी $450 रुपयाला मिळत होती. मी आज तुम्हाला सगळ्याला विचारायला आलोय, आता कसं आहे? एक साधा सरळ सोपा हिशोब मी तुमच्या समोर, लगेच मोबाईल काढून त्याच्यातल्या कॅल्क्युलेटरवर हिशोब करत बसू नका. घरी गेल्यावर करा, झोपायच्या अगोदर करा, आणि हिशोब बघितल्यावर झोप लागली तर फोन करून सांगा झोप लागली. जर एक व्यक्ती ज्याच्याकडे मोटरसायकल आहे, 2014ला 50 रुपये लिटर पेट्रोल आहे, आवाज कमी झाला. 2014ला जर 50 रुपये पेट्रोल असेल आणि आज जर त्या पेट्रोलची किंमत 81 रुपये असेल आणि एक मोटरसायकलवाला जर रोज आपल्या गाडीत 1 लिटर पेट्रोल टाकत असेल, तर तुमची मोदी साहेबांनी 31 रुपयाला रोज नीटनेटकी केलेली आहे. आता 4 वर्ष 7 महिन्याचा हिशोब करा. एका वर्षाला 365 दिवस, 4 वर्ष 7 महिन्याचे किती दिवस, तेवढ्या दिवसाला 31 रुपयाने गुणाकार करा. हिशोब बघा. रात्री झोप आली तर मला सांगा, झोप आली. $450 रुपयाचं सिलेंडर आज काय भाव आहे? 900. 1000 वाले ज्यांनी सांगितलं बहुतेक त्यांनी आजच घेतलेले दिसत. आजचाच म्हणजे आजच आणला. 900 रुपये जर आजची किंमत धरली आणि 2014ला जर 30 सिलेंडरची किंमत $450 रुपये होती, तर त्याचा फरक काढा. 500 रुपये फरक निघतो. महिन्याला जर एका कुटुंबाला 1 सिलेंडर लागत असेल, तर 4 वर्ष 7 महिन्याचे महिने काढा आणि त्याला 525 रुपयांनी गुणाकार करा. तेवढी दिवसा ढवळ्या लूट मोदी साहेबांनी तुमची केलेली आहे. आज या सभेला मोठ्या संख्येनं तरुण आहे. ज्या वेळेस 2014ला या तरुणाईला आम्ही बोलायचो, या निवडणुकीत आपण काय करणार आहात सांगायचो, त्यावेळेस ही तरुणाई जमिनीवरून 1.5 फूट उड्या मारून म्हणायची, हर हर मोदी, घर घर मोदी. दोष त्यांचा नाही आहे. एका सभेत मोदी साहेब म्हणले, मैं नौजवानों से कहना चाहता हूं, आप मुझे देश का प्रधान सेवक बनाओ, मैं हर साल 2 करोड़ रोजगार का निर्माण करूंगा. त्या तरुणाईला वाटलं
काय भला माणूस देशाचा पंतप्रधान होणार आहे, वर्षाला 2 कोटी नोकऱ्या देणार आहे, त्या 2 कोटीतली 1 नोकरी मला मिळणार आहे, ती नोकरी मिळाली की माझ्या छोकरीचा प्रश्न मिटणार आहे, तो प्रश्न मिटला की हम दो हमारे दो, माझ्या घरात मोदी कृपेने अच्छे दिवस येणार आहे. आता 4.5 वर्षाने ज्यावेळेस आम्ही महाराष्ट्रात फिरायला गेलो, तीच तरुणाई ज्यावेळेस आमच्या समोर यायला लागली, आता मीच त्या तरुणाईला विचारतोय आता कसं आहे. दबक्या आवाजात ती तरुणाई म्हणती, भाऊ काय सांगायचं, 4.5 वर्षात सोयरीक सुद्धा नाही. मधल्या काळात माझा एका भाजपच्या मोठ्या नेत्याशी वाद होता, मोदी पुन्हा येणार का नाही येणार. ते म्हणत होता मोदी पुन्हा येणार. म्हणजे कसं येणार, त्यामध्ये गॅसचे कनेक्शन एवढे दिले, आम्ही घर एवढे दिलेत, आम्ही तेवढे दिले. आता आपण सगळ्यांनी जर ह्या मोदीच्या क्लिप पाहिल्या, 2014ला बोलले आणि 19ला केलंय. मी त्या भाजपच्या नेत्याला एवढंच म्हणलं की तू एक काम कर, 2014ला मोदी साहेबांनी केलेली सगळी भाषणं मोदी साहेबांना दाखवतेच प्रचाराला बाहेर पडणार नाही. एवढ्यावर तो थांबला. म्हणलं आता तुमच्या मोदी साहेबांचं असं झालंय, आता आपण पाहिलेत की. म्हणलं ते सगळं पाहिल्यावर मला एका हिंदी सिनेमाची आठवण येते, आणि तो सिनेमा होता गजनी, त्याच्यात हिरो होता आमिर खान. ते मला काय बोलतो, म्हणलं हो, त्या पिक्चर मध्ये इंटरव्हलच्या अगोदर आमिर खान जो आहे, इंटरव्हलच्या नंतर त्याच्या लक्षातच राहत नाही, म्हणून तो सगळ्या शरीरावर घेतो. आपल्याला आठवलं असेल, कदाचित आपण पाहिला नसेल. ते म्हणला तुम्ही गजनीच्या आमिर खानच्या आमच्या मोदीची तुलना करता. अरे म्हणलं गजनीत आमिर खान हिरो आहे, म्हणजे तरी पण अशी चेष्टा करता. म्हणलं राहिलं नाही करत. मग मी त्याला म्हणलं, मधल्या काळात एक अनिल कपूरचा नायक नावाचा पिक्चर आला, आपण पाहिला का. आता मोदी साहेबांकडे बघितल्यावर त्या नायक पिक्चर मधलं कुठलं कॅरेक्टर तुम्हाला आठवतं सांगा काय. आणि अमित शहाकडे पाहिल्यानंतर त्याच नायक पिक्चर मधलं कुठलं कॅरेक्टर तुम्हाला आठवतं. पुन्हा म्हणून भाजपचा तो माणूस मला बोलायला सुद्धा थांबला नाही. आज अशी चेष्टा मी तुम्हाला सांगतो की आज सुद्धा भाजपच्या काही लोकांना, मोदी भक्तांना, शिवसेनेच्या लोकांना असं वाटतं की 4.5 वर्षात मोदींनी एवढं काही केलंय. त्याच्यावर मला एक गोष्ट आठवली. ज्यांना वाटतं की 4.5 वर्षात मोदींनी फार विकास केला, एक नवीन नवरी असते, घरात आलं की काम कमी करायचं आणि बांगड्याचा आवाजच जास्त करायचा. शेजाऱ्याला कळालं पाहिजे काय चांगली सून आली घरात. अशी अवस्था आज मोदींची आहे. काल परवा सोलापूरला मोदी साहेब आले. भाषण चालू झालं. मी योगायोगाने टीव्हीच्या समोर होतो. भाषण करत करत मोदी साहेब म्हणले, मैं इस देश का चौकीदार हूं और ऐसा चौकीदार हूं कि रात को सोता नहीं हूं, चोरों को पकड़ता हूं. मी नीट बघू लागलो टीव्ही. नेमकं मोदीच्या मागे 2500 कोटी रुपये दाळीत चोरलेले सुभाष देशमुख बसलेले होते. आता तुम्ही जी ही घोषणा दिली, जिवंत उदाहरण मी तुम्हाला माझ्या बाबतीत घडलेलं सांगतो. मी मुंबईमध्ये एका
मित्राला भेटायला गेलो. गाडीतून उतरलो. बिल्डिंग मध्ये जाताना लिफ्ट पर्यंत पोहोचल्यावर लक्षात आलं की माझा मोबाईल गाडीत राहिला. तिथं त्या बिल्डिंगचा चौकीदार उभा होता. त्या चौकीदारला म्हणलं, चौकीदार भैया मेरा गाडी में मोबाईल रह गया, जरा ला के देंगे. त्यांनी केविलवाना चेहरा करून माझ्याकडे बघितलं. बोले भाई साहब 2 गालियां दो लेकिन मेरे को चौकीदार मत बोलो यार. म्हणजे इमानदारीनं चौकीदारी करून पोट भरणारा चौकीदाराला सुद्धा असं वाटतं की देशाच्या प्रधानमंत्र्याने देशाची चौकीदारी करताना चोरी केली आहे म्हणून ते नाव माझं घेऊ नका. हे जर सामान्य चौकीदाराला वाटत असेल, आज देशाच्या जनतेची किती मोठी फसवणूक झाली याचा विचार आपण करायला. मध्ये भारतीय जनता पार्टीचं राष्ट्रीय अधिवेशन झालं. तिथं मोदी साहेबांनी भाषण केलं. बोले एनडीए की सरकार ऐसी है 4.5 साल में इसमें कभी भी भ्रष्टाचार का कोई दाग धब्बा नहीं लगा. आज भारताचा एक नागरिक म्हणून मला मोदी साहेब आपल्याला विचारायचं, जर तुम्ही म्हणताय की भ्रष्टाचाराचा डाग तुमच्यावर लागला नाही, तर राजस्थानचा ललित गेटचा घोटाळा काय एकदा भारताच्या जनतेच्या समोर येऊ द्या. मध्य प्रदेशचा व्यापमचा घोटाळा काय एकदा देशाच्या जनतेसमोर येऊ द्या. एवढंच नाही, आता राफेलचं काय चाललंय हे एकदा देशाच्या जनतेला कळू द्या. आपल्याला फारसं काही राफेल कळलं नसेल. सोप्या भाषेत सांगायचा प्रयत्न करतो. राफेलचा घोटाळा म्हणजे नेमका काय? 526 रुपयाचा मोबाईल हँडसेट हेडफोन सहित आणि चार्जर सहित 1646 रुपयाला घेणं, त्याला राफेलचा घोटाळा म्हणतात. आज राफेलच्या बाबतीत सांगावं लागेल. आणि एवढ्यावर जर मोदी तुमचं समाधान होत नसेल तर या महाराष्ट्रात या 16 मंत्र्यांनी 90,000 कोटी रुपयाचे घोटाळे केले. पुराव्या दिवशी आम्ही सभागृहामध्ये काढले. आणखी नाही त्यांची चौकशी सुद्धा झाली नाही. आणि तुम्ही म्हणताय की भ्रष्टाचाराचे आरोप नाही झाले. अरे संबंध देश संबंध राज्य बरबटून खाल्ला आणि आज तुम्ही म्हणता भ्रष्टाचाराचे आरोप नाही झाले. एक गोष्ट मला निश्चित सांगायची आहे. हो, 2014ला एक परिवर्तनाचं वादळ या देशात आलं. एक लाट निर्माण झाली. तीच लाट महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीत सुद्धा राहिली. कधी नाही ते शाहू फुले आंबेडकरांच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या या महाराष्ट्रात भारतीय जनता पार्टीला 122 आमदार निवडून दिले. शिवसेनेला 63 दिले. भाजपने स्वबळावर सत्ता स्थापन केली. मग जायचं का नको, जायचं का नको? हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची स्वाभिमानी शिवसेना 5 मंत्रिमंडळाच्या तुकड्यावरती लाचार झालेली या महाराष्ट्राच्या जनतेने पाहिली. 5 मंत्रिमंडळाचे. आणि ज्या वेळेस पासून भाजप आणि सेना पुन्हा सत्तेत आली त्यावेळेस पासून आजपर्यंत भाजप आणि सेनेचं कसं भांडण चालू आहे आपल्याला माहिती आहे. प्रत्येकाने अनुभव घेतला असेल, कदाचित आज आठवत नसेल. चौकात कुठंतरी कळवण होते ना. रोज आपण कळवण या राज्यात भाजप आणि सेनेची बघतो. म्हणजे मला म्हणले काही जण त्या प्राण्याचं नाव घेऊ नका, पण कुत्र्याचीच कळवण होते, बाकी जनावरांची होत नाही. रोज उठून चालला. सत्तेला लाच मारू, राजीनामे खिशादार. शिवसेना लाचार नाही, भाजप म्हणती भाजप लाचार नाही. आता ह्या दोघांची अवस्था पाहिली आणि आज शिवसेनेची अवस्था पाहिली तर मला एक वाघाची गोष्ट आठवते. एक वाघ असते, जंगलात राहत असते, मजेत असते. आणि त्या वाघाला एकदा एका सुंदर मुलीवर प्रेम होते. त्या मुलीलाही वाघ आवडते. त्यांची भेट झाल्यावर मुलगी वाघाला म्हणते, तुम्हाला आवडतोस पण तुला नख मला लागतील ना. वाघ जाते, नख कापून येते.
पुन्हा आल्यावर मुलगी म्हणते बरं झालं नख कापलेस, पण तुला सुळे दात आहे ते मला लागतील. वाघ म्हणतोय खरं यार मला सुळे दात आहे तिला लागतील. वाघ जाते दात पडून येते. पुन्हा वाघाच्या लक्षात येते अरे आपण नख कापले दात पाडले, आपण जंगलाचे राजे शिकार करायची कशी, पोट भरायचं कसं. उपाशी हाल होते त्यावेळेस त्या वाघाची अवस्था कुत्र्यासारखी होते. आणि तशा अवस्थेत पुन्हा ती मुलगी त्या वाघाला दिसते. वाघ जवळ जायचा प्रयत्न करतो, तेवढ्यात ती मुलगी काठी काढते आणि त्या वाघाला कुत्र्यासारखी बनविते. आता कृपा करून मला मंजूर आंबेगाव जुन्नर मधल्या इथं उपस्थित सगळ्यांना त्या वाघाचं नाव काय आणि त्या मुलीचं नाव काय एवढं काही विचारू नका, तुम्ही एवढे सुज्ञ आहात. मधल्या काळामध्ये आपण पाहतोय भ्रष्टाचार दुष्काळाच्या संदर्भातला विषय. संबंध महाराष्ट्र आज दुष्काळात अधिवेशन चालू होतं आणि शिवसेनेच्या कार्याध्यक्षाला काय हुक्याली माहित नाही. ते म्हणले हम मंदिर वही बनाएंगे, म्हणजे राम मंदिर गेले आहेत त्याला. आणि त्या दरम्यान आमच्या परळीमध्ये एका शिवसैनिकाला स्थळ आलं. आता मुलीच्या आई वडिलांनी विचारणा चालू केली मुलगा काय करतोय. मुलाच्या वडिलांनी सांगितलं मुलगा हे करतोय ते करतोय. आणि शेवटी मुलाच्या वडिलांनी सांगितलं म्हणजे आमचा मुलगा शिवसैनिक आहे. ते म्हणजे शिवसैनिक आहे म्हणजे मग आता म्हणजे काही नाही, आता तुमचे अध्यक्ष तिकडे गेलेत म्हणले त्यांनी मंदिर बांधून आले की स्विरिक पुढे आपण चालू ठेवू. आज ही शिवसेनेची अवस्था. आता तर गिरी वर्ल्ड बुकचे नोंद घेणारे माणसं आपल्या देशात येणार. कारण एवढ्याला उद्धव ठाकरे साहेब सत्तेला लाथ मारतो, सत्तेला लाथ मारतो, सत्तेला लाथ मारतो म्हणले. मला तर शंका आहे त्यांचा कदाचित एखादा पाय जास्त लांब झालेला दिसतो. एवढ्याला लाथ मारते आणि ती मोजायला ते येणार आहे. आज ही अवस्था, ही निर्धार परिवर्तन यात्रा याच्यासाठी भारतीय जनता पार्टीने आणि शिवसेनेने सांगितलं की आम्हाला सत्तेत बसवा, आम्ही शेतकऱ्याची सर्व कर्जमाफी करू. शिवसेना म्हणले आम्ही कर्जमुक्ती करू. भाजप म्हणला आम्ही 7/12 कोरा करू. कर्जमाफीची घोषणा झाली. घोषणा करताना म्हणले ऐतिहासिक कर्जमाफी आहे. सरसकट निकषासह तत्वता नाव दिलं छत्रपती शिवाजी महाराजांचं आणि दिली 1.5 लाखाची. आणि त्या 1.5 लाखाच्या मध्ये सुद्धा त्यांनी म्हणले ही कर्जमाफी शेतकऱ्याला ऑनलाईन मिळेल. आणि त्या ऑनलाईन मध्ये सुद्धा फुटी मारली. ते म्हणजे ज्या शेतकऱ्याला कर्जमाफी घ्यायची आहे त्यांनी सपत्नीक ऑनलाईनच्या लाईनीत जायचंय. आपल्यापैकी बरेच जण गेले असतील. मी हातवर करा म्हणल्यावर कोण करणार नाही मला माहिती आहे म्हणून मी विचारणार. पण खरं का नाही, शेवटी माझा मुख्यमंत्र्यांचा वाद झाला. मी म्हणलं ही काय अट नेमकं तुम्हाला शेतकऱ्याला कर्जमाफी द्यायची आहे का तुमच्या घरात वर्षा निवासस्थानी झालेल्या सत्यनारायणाच्या पूजेचा प्रसाद द्यायचा जे सगळ्या शेतकऱ्याला जोडीनं बोलवायला लागला. याच्यावर मी आणखी मजा घेतली मुख्यमंत्र्यांची. म्हणलं मुख्यमंत्री महोदय, सगळ्या शेतकऱ्याचा प्रपंच चालवताना, संसार चालवताना रोजच बायको सोबत चांगलं राहील अशी परिस्थिती नाही. इथं कोण गॅरंटी घेऊ शकतं का? काय का कोण गॅरंटी घेणार? ते म्हणलं समजा त्याच काळात ऑनलाईनचा अर्ज करायच्या त्या 15 दिवसात महाराष्ट्रातल्या अनेक शेतकऱ्याचं आपल्या घरात बिघडलेलं असलं, मुकला ना तो कर्जमाफीला. सरकार चालवायची अक्कल नाही. आज जे तुमची आमची अवस्था आहे, या शेतकऱ्याची अवस्था आहे, काय ही अवस्था? शेतकरी म्हणून आपण कधी विचार केला का आज आपल्या शेतीमालाला योग्य भाव मिळत? मग तो शेतकरी ऊसाचा असो, कापसाचा असो, कांद्याचा असो, फळबागाचा असो, धानाचा असो, सोयाबीनचा असो की दुधाचा असो, आज सगळा शेतकरी जो नागवलाय त्याला कारण काय? त्याला कारण एवढंच आहे की या महाराष्ट्राच्या आणि देशाच्या
मुख्यमंत्र्यापासून चालू करू. मुख्यमंत्र्याला खालून वरून मागून पुढून उभा आलो कसंही बघा. शेतकरी दिसतेत का? त्याच्यानंतर नेक्स्ट टू सीएम चंद्रकांतला तेल लावून बघा. शेतकरी दिसतेत का? या जिल्ह्याचे पालकमंत्री मला अन्नाव बदलायची नाही तरी आता सवय लागलेली. गिरीश बापट शेतकरी दिसतेत का? गिरीश महाजन गडी इन करूनच असतो आणि पुन्हा पिस्तूल ठेवतो. एका सभेत म्हणलं हे पिस्तुल्या मंत्री आहे, त्याला राग आला. तेव्हा धनंजय तुम्हाला पिस्तुल्या म्हणतो. म्हणलं नाही राहिलं मी पिस्तूल राव म्हणतो आता इथून. एकही मंत्री आज शेतकऱ्याची बाजू घेणारा नाही. म्हणून आज तुमची आमची अवस्था. आज दुष्काळाची परिस्थिती आहे. जनावर चाऱ्या मरा लागले. छावण्या काढण्याच्या बाबतीत निर्णय होत नाही. शासन निर्णय झाला. त्या शासन निर्णयामध्ये म्हणले प्रत्येक शेतकऱ्याला फक्त छावणीमध्ये 5च जनावर नेता येणार. आणि मग राहिलेली काय तुमच्या बाप सोयऱ्याच्या घरी सोडायचे काय? म्हणजे छावणीमध्ये 5 जनावर घेऊन अर्ध कुटुंब छावणी घालायचं आणि उरलेले 10 जनावर आपण आपल्या घरात सांभाळायचे. एवढी जर अक्कल ह्यांना नसेल तर ह्यांना सरकार चालवायची विचार का? अरे एवढ्यावर नाही. मागील 8,000 कोटी मिळाले 4,000 कोटी. आज जर देशाच्या राजकारणामध्ये आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब असते आणि राज्याच्या राजकारणात इथं उपस्थित सगळे हे शेतकऱ्याचे लेकर मंत्री म्हणून असते तर तुमच्यावर जी अवस्था आली ती आली असती का? याचा विचार या निर्धार परिवर्तनाच्या यात्रेमध्ये परिस्थितीचा विचार करावा लागेल. अरे आपण तर एवढे सुखे आहात कारण तुमच्याकडं आदरणीय दिलीपराव वळसे पाटील साहेबांसारखं नेतृत्व, ज्याचा या मतदारसंघातल्या प्रत्येक कुटुंबाशी संबंध. पण आज आव्हान आमच्या सगळ्यासमोर हे सुद्धा की गेली अनेक निवडणुका ही लोकसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला जिंकता आला नाही. दिग्गज नेते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या इथं असताना याचा विचार सुद्धा या निवडणुकीत व्हायला पाहिजे. आपले प्रश्न काय हे शेतकरी म्हणून आम्हाला सुद्धा माहिती आहेत कारण तुमचे आमचे प्रश्न वेगळे नाही. आणि शेतकऱ्याची नाळ जर कुठल्या पक्षाशी जोडली गेली असेल तर ती फक्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि आदरणीय पवार साहेबांची जोडली गेली. आणि आज शेतकरी संकटात आणि शेतकऱ्याला संकटाच्या बाहेर काढायचं असेल तर आता ह्या निर्धार परिवर्तनाच्या यात्रेनिमित्त एक हमी एक खात्री तुम्हाला ही द्यावी लागेल की या शिरूर लोकसभा मतदारसंघाचा खासदार आदरणीय पवार साहेबांच्या खांद्याला खांदा लावून या देशाच्या सार्वभौम सभागृहात गेला पाहिजे. बघा या जणांचं वय काय? मामा वय काय असेल आपलं? 80. कसला कडक आवाज आहे आणखी बघा. आज यांना जर वाटतं तर आपण सगळ्यांनी निर्धार करण्याची गरज आहे की यावेळेस परिवर्तन करायचं. लोकसभेच्या निवडणुकीत या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा विजय करायचा. एक दुर्दैवाची गोष्ट आणखी आहे. मागच्या वेळेस 2014ला ज्यावेळेस देशात परिवर्तनाची लाट निर्माण झाली ती लाट फक्त रामलीला मैदानावरती अण्णा हजारे उपोषणाला बसले 31 दिवस आणि संबंध देश टीव्हीवर ते पाहत होता. त्याचा राग मनात बसला की हे सरकार एका वयोवृद्ध व्यक्तीला इतक्या दिवस उपोषणासाठी बसवू शकतं. आज अण्णा हजारेंच्या उपोषणाला 5 दिवस झाले. डॉक्टरनी सांगितलंय आणखी काही तास जर अण्णांनी या ठिकाणी उपोषण चालू ठेवलं तर अण्णांच्या किडनी आणि मेंदूवर परिणाम होऊ शकतो. 36 पत्र अण्णा हजारेंनी देशाच्या पंतप्रधानांना दिले. त्या 36 पत्राचं एक उत्तर
आणि त्या उत्तरात सुद्धा दिलंय की अण्णा आपलं पत्र मिळालं, धन्यवाद. याच्या पलीकडे त्यांच्या मागण्या काय की लोकपालांना तुम्ही त्यावेळेस मागणी केली होती सत्तेत यायच्या अगोदर लोकायुक्तांना नाही आणलं. आजही अण्णा हजारेंच्या उपोषणाची मागणी काय की स्वामीनाथन आयोग लागू करा आणि शेतकऱ्याच्या शेतीमालाला योग्य भाव द्या, उत्पादन खर्चावर 50% वाढवून द्या. हीच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची मागणी आहे. पण याच्याकडे सुद्धा करून बघायला तयार